सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, ब्लू टिक कोणत्या ॲपसाठी ओळखली जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंस्टाग्राम, ऑप्शन बी एक्स ट्विटर, ऑप्शन सी फेसबुक, ऑप्शन डी टेलिग्राम। तर याचं उत्तर ब्लू टिक ही ट्विटर एक्सला ओळखली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारतात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन केव्हा धावली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1910, ऑप्शन बी 1925, ऑप्शन सी 1932, ऑप्शन डी 1940। तर याचं उत्तर भारतात पहिले इलेक्ट्रॉनिक ट्रेन 1925ला धावली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, चॅट जीपीटी तयार करणारी कंपनी कोणती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुगल, ऑप्शन बी ओपन एआय, ऑप्शन सी मायक्रोसॉफ्ट, ऑप्शन डी मेटा। तर याचं उत्तर चॅट जीपीटी तयार करणारी कंपनी ओपन एआय आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, मोदी कुरिअर योजना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शेतकरी, ऑप्शन बी विद्यार्थी, ऑप्शन सी आरोग्य सेवा, ऑप्शन डी पेशंट्स। तर याचं उत्तर मोदी कुरिअर ही योजना आरोग्य सेवांशी संबंधित आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, चंद्रयान 3 कोणत्या ग्रहाच्या उपग्रहावर उतरलं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी चंद्र, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी बुध। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे चंद्रयान 3 हे चंद्राच्या ग्रहावर उतरले। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6, कोणत्या कंपनीने स्वतःचे एडिटिंग ॲप बनवलं आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मेटा, ऑप्शन बी गुगल, ऑप्शन सी स्नॅपचॅट, ऑप्शन डी ॲपल। तर याचं उत्तर मेटा कंपनीने स्वतःचे एडिटिंग ॲप बनवले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या महान नेत्याचे प्रतीक आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सरदार पटेल, ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस। तर याचं उत्तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार पटेल ह्या महान व्यक्तीचे प्रतीक आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। नेक्स्ट 8 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे पेमेंट ॲप कोणतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए फोन पे, ऑप्शन बी पेटीएम, ऑप्शन सी गुगल पे, ऑप्शन डी भीम। याचं उत्तर भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे पेमेंट फोन पे आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, यूट्यूबमध्ये लाईक बटन कोणत्या रंगाचं असतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पिवळं, ऑप्शन बी लाल, ऑप्शन सी निळं, ऑप्शन डी काळं। तर याचं उत्तर यूट्यूबमध्ये लाईक बटन निळ्या रंगाचं असतं। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10, G20 शिखर परिषद 2023 मध्ये आयोजन कोणत्या शहरात झालं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी कोलकाता। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे G20 शिखर परिषद 2023 हे दिल्लीत आयोजित झाले। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, भारतात टीचर्स डे कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 14 नोव्हेंबर, ऑप्शन बी 26 जानेवारी, ऑप्शन सी 5 सप्टेंबर, ऑप्शन डी 15 ऑगस्ट। याचं उत्तर भारतात टीचर्स डे 5 सप्टेंबरला साजरा केला जातो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, नेटफ्लिक्समध्ये एकाच वेळी किती लोक वेगवेगळ्या स्क्रीनवर पाहू शकतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 6। तर याचं उत्तर नेटफ्लिक्समध्ये एकाच वेळी 4 लोक वेगवेगळ्या स्क्रीनवर पाहू शकतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, यूट्यूब शॉर्टचा फीचर किती सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करून देतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 30 सेकंद, ऑप्शन बी 45 सेकंद, ऑप्शन सी 60 सेकंद, ऑप्शन डी 90 सेकंद।
याचं उत्तर आहे यूट्यूब शॉर्ट फीचर हे 60 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करून देतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. रोज कच्ची भेंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत ऑप्शन ए शुगर, ऑप्शन बी अपचन, ऑप्शन सी लैंगिक आजार, ऑप्शन डी खोकला. याचं उत्तर रोज कच्ची भेंडी खाल्ल्याने शुगर आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन. लास्ट 25वा क्वेश्चन, वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 5 जून, ऑप्शन बी 1 मे, ऑप्शन सी 14 नोव्हेंबर, ऑप्शन डी 26 जानेवारी. जर तुम्हाला क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.